तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते कारण मी आज जाणार आहे एकविरेला, ते पण खूप दिवसाने जाते आणि सोबत आहे माझी बहीण. आम्ही दोघी जाणार आहे आज एकविरेला खूप दिवसांनी. वाजलेत 10:30 सकाळचे. आम्ही आता निघालो आहे, ऑन द वे आहोत. मी आता नाईट करून चालली आहे म्हणून लागले खूप भूक आणि घेतलाय वडापाव. सगळे खाता वडापाव. हे बघा आता उतरलोय घाटात फोटो काढायला. खूप छान वातावरण आहे बघा, पूर्ण धुका धुका. मी आता 2च मिनिटात पोहोचणार आहे कमानीच्या इथे. काय मी ब्लॉग मध्ये मी जाते उतरून येते पाय पाय मी एकविरीला. आता याची भावना सकाळी चांगली ऍडवाइस दिली भाऊनी. सकाळी मला भाऊ चांगली ऍडवाइस खूप दिली. असं भारी वाटतंय. एकदम टॉप क्लासची बायको करायला निघते मग खालची करायची. गर्दी नसायला पाहिजे तर पाऊस पडणार आहे असं वाटतंय. मध्ये आम्ही गाडी पार्क करणार आहे कारण चालायची कोणातच ताकद नाहीये म्हणून. इकडचं वातावरण खूप छान आहे, खूप छान. खोटी बोलते काहीच ती. सगळ्यात ताकद आहे. काही ऐकू माझ्यात तर नाहीये. खोटं बोलते. माझ्यात नाहीये. मी तर नाही चालणार आहे. तुम्ही सांग. काही जी आळशी आहे. ग बसाव. आता पोहोचणार आहे आम्ही. पार्क करणार आणि थोडंसं चालत जाणार. काय नाही, वर गेलो तर सगळं चालतच जायचे. बाटल्या बिटल्या ही आहे आता झोपेतून उठली आहे मुन्नू. काहीच माझी ज्युनियर आहे काहीच ती. चांगली ज्युनियर आहे. चांगली ज्युनियर आहे. चलो दाखवली चालायला स्टार्ट केलंय आणि खूप जास्त दम लागतोय कारण सवय नाही ना चालायची. हे बघा दमलो चालतोय. आणि आम्ही आता आलोय. गर्दी तर खूप आहे, आम्हाला वेळ होणार आहे. काहीच मी पण आहे. ओटी घेतली आम्ही. काही सगळं झालं. कुठे गेले? भारी ऊन पडलाय. फोटोज खूप छान येणार आहे. अजून दर्शन घेतलं नाहीये. थांबा चला फोटो काढतोय आता. काहीच नंतर बोलू आम्ही. बाहेरून वाटते तर खूप गर्दी आहे पण आतमध्ये नाही आहे. आम्ही आरामात चालत चाललो. भारी वाटते. कधी दर्शन घेतोय असं झालं. फास्ट फास्ट चालते मुन्नू. चलो यार, किती दिवसाने आली आहे म्हणून विचार केला ब्लॉग बनवायचा. आता माझ्या फोनमध्ये स्पेस नसतं ब्लॉग बनवण्यासाठी. चलो बघूया आता दर्शन कसं होतंय. चांगलंच होणार आहे माहिती आहे पण तरी. चलो खूप छान दर्शन झालंय. खूप छान दर्शन झालंय. आता आम्ही परत फोटो काढणार आहे बाहेर जाऊन आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार आहे. बघूया आता ते काय आहे. छान ऊन आलंय. फोटो तर खूप छान येणार आहेत आणि येत आहेत. काढतोय चाललंय प्रोसेसिंग. कसं ग्लो करतोय हे बघ. मग विराईकडे आलोय. थांबलोय ताक प्यायला. खूप ताण लागला. आता आम्ही आलोय खाली पार्किंगच्या इथे. हवा खात खात कैरी खात भारी वाटते. आज नशीब पाऊस गेला, आता फोटोज नसते आले आज आमचे. हे चल लवकर बसा गाडीत. तू सांगतोस का कधी खोटा आहे? 22,000 रुपये. बोलला नाही. मस्त. तू सांगत नाही. चलो गाईस दुसऱ्या डेस्टिनेशनवर उतरलोय. मॅप्रोमध्ये. माझ्या बहिणीला काय घ्यायचं आहे काय माहिती. आम्ही आलो शॉपिंग करायला मॅप्रोला. चॉकलेट. हे बॉईज आम्ही आलोय शॉपिंग करायला. शॉपिंग करायला नाही, फोकटचं खाणं. गप्प बस, हे सांगायचं नव्हतं. सांगायचं नव्हतं काय. नाही गप्प बसा. चलो बघूया आता काय काय आतमध्ये. हे बघ घरी काय घेतलं. खाकरा. मम्मीला विचारूया का काय घ्यायचं आहे का. चलो मम्मीला मी विचारलेलं लय मागे. आणि सगळं टेस्ट करणार आणि मग घेणार. म्हणू काय
दाखव कलर. ग्रीन ॲपल छान लागतंय. ब्रदर बस करा. आता आम्ही आलोय जेवायला. यूट्यूब चॅनल चेक करतायत माझा, वेगळा ब्लॉग बघतायत. आम्ही 6 जण गाईज मी पण आलोय. सकाळपासून आहेत सोबत आमच्या. भूक लागली. 3 वाजले. रात्री भाकरीचा डिश आहे छोटा. आज देवदर्शन होतं म्हणून फुल व्हेज खाणार आहे आम्ही आज. शेवभाजी, व्हेज कोल्हापुरी. आता आम्ही आलोय मोहरच्या गणपतीला. खूप टाइमपास केला आम्ही सकाळपासून. इथे जा तिकडे जा नुसतं फिरतोय आणि फोटोज काढतोय. त्याच्यामुळे आता हा लास्टचा गणपती. चला आता दर्शनाला चाललोय आम्ही आज. आता दर्शन झालंय मोहरच्या गणपतीचं आणि आम्ही आता बसलोय आणि आता निघून, कारण खूप लेट झालंय. 5:30 वाजून गेले संध्याकाळचे. कसा दिवस संपला काहीच नाही. बस गाईस फायनली आज आमचं झालंय सगळं. तर रात्र झाली आहे, 7 वाजलेत. दमलोय, नाईट करून गेलेलो आणि आता आम्ही जातोय घरी. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.